नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं लर्न विथ मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत 11 एप्रिल रोजी होणारा वर्ग 8वीचा मराठीचा पॅटचा पेपर। जशाचा तसा पेपर तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा, याचं स्वरूप आपण समजून घेणार आहोत। तोंडी चाचणी आहे, यामध्ये तुम्हाला खालील प्रसंगावर तुम्ही काय करसान यासाठी तुम्हाला 3 गुणासाठी प्रश्न आहे। बघा, शाळेमध्ये मुलींनी कचरा पसरलाय, यावर तुमचे मत तुम्हाला सिद्ध करायचं आहे की तुम्ही काय करणार आहात। आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला लेखी चाचणी बघायला मिळेल। खालील उतारा नीट वाचा आणि उत्तरे द्या। या उतार्यावरती तुम्हाला 7-8 प्रश्न विचारले जाईल, जे की 7 गुणासाठी आहे। एक वेळेस तुम्हाला उतारा व्यवस्थित वाचन करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला उतार्यावर व्यवस्थित जे पण प्रश्न विचारले त्याचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे। बघा, एक उतारा वाचन करायचा आहे। त्यानंतर बघा, उतार्यावर आलेले काही प्रश्न आहेत, त्या उतार्यावर कसे प्रश्नांचे उत्तर द्यायचे हे उतारा वाचल्यानंतर तुम्हाला कळून जाईल। प्रश्न क्रमांक आहे, युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ तुम्हाला विचारला आहे। उत्तराचा विषय लिहायचा आहे, उत्तराचा विषय लिहायचा आहे। तुला कोणकोणत्या गोष्टीमुळे आनंद मिळतो, या सगळ्या गोष्टींचं उत्तर तुम्हाला उत्तरामध्ये दिलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला लिहायचं आहे। ई मध्ये दिलेला आहे, ज्या प्रसंगी तुला खूप आनंद झाला असेल अशा एक घटना 4 ते 6 वाक्यात लिहायची आहे। बघा, याचे सगळे उत्तर उत्तरामध्ये जर तुम्हाला आलं नसेल तर मी समोरच्या व्हिडिओमध्ये याचा उत्तरासहित व्हिडिओ बनवणार आहे, फक्त तुम्ही मनानं सोडवण्याचा प्रयत्न करा। जर काही चुकल्यास माझा समोरचा येणारा व्हिडिओ बघा, मी त्यामध्ये पूर्णपणे याविषयी एक्सप्लेनेशन देणार आहे। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण समोरचा क्वेश्चन बघणार आहोत की त्यामध्ये कशाविषयी प्रश्न दिलेले आहे। हे सर्व प्रश्न तुम्हाला उतार्यामध्ये एकही मार्क तुमचा जाणार नाही, फक्त तुम्ही उतार्याचे व्यवस्थित वाचन करा आणि त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे। तर चला आता बघूया आपण समोरचा प्रश्न। प्रश्न क्रमांक 5 दिला आहे, खालील चित्र पाहून त्याचे वर्णन 6 ते 8 ओळीत करायचं आहे। खालील चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतंय त्याचं वर्णन तुम्हाला मातृभाषेमध्ये आपल्या 4 ते 6 ओळीमध्ये लिहायचं आहे। मला असं दिसतंय की एक ट्रॅफिक लागलेली आहे आणि सर्व गाड्या इथं थांबलेल्या आहेत। छोटं निरीक्षण करा आणि त्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळण्याचा प्रयत्न होईल। 3 पैकी 3 गुण यामध्ये आरामात तुम्हाला भेटून जाईल, फक्त उत्तर 6 ओळीमध्ये लिहा। चला तर दुसरा प्रश्न आलेला आहे। प्रश्न क्रमांक 6, खालील चित्रे पाहून त्यांची नावे लिहा व त्यांचा उपयोग एक वाक्यात लिहायचा आहे। बघ, खालील तुम्हाला दिलेला आहे, 2-2 ओळीमध्ये तुम्ही त्याचं उत्तर लिहायचं आहे। एक सांगितल्यानंतर तुम्ही जर जास्त लिहिल्यानंतर तुम्हाला जास्त मार्क मिळण्याचा प्रयत्न होतो। टीव्ही दिली आहे, वर्तमानपत्र आहे, थर्ड मध्ये फोन आहे आणि फोर्थ मध्ये रेडिओ आहे। याचा उपयोग काय आहे तुम्हाला एका वाक्यामध्ये लिहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 5 पैकी 5 मार्क मिळणार आहे। तर चला बघूया, टीव्हीचा उपयोग तुम्हाला काय करायचा आहे। टीव्ही याला तुम्हाला नावे पण लिहून तुम्ही उपयोग जर लिहिला तुम्हाला जास्तीत जास्त मार्क पडण्याचा प्रयत्न होईल। इथं नाव विचारलंय, तुम्ही नाव लिहून एका वाक्यात एक उपयोग लिहा, म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळेल। वर्तमानपत्र, कोणतं वर्तमानपत्र, कोणत्याही वर्तमानपत्राचं नाव लिहा, त्याच्या खाली त्याचा उपयोग बघा। न्यूज वाचण्यासाठी आपण करत असतो। मोबाईल फोन एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी करतो। रेडिओ बातम्या ऐकण्यासाठी आपण त्यांचा उपयोग करत असतो। असं नाव लिहून करा, म्हणजे तुम्हाला मार्क भेटेल। चला बघूया समोरचा प्रश्न की काय आहे। खालील कविता वाचून प्रश्नांची उत्तरे लिहायची। खालील कोणती कविता दिली आहे तुम्हाला ती वाचायची आणि प्रश्नाचे उत्तर लिहायचे। यामध्ये तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स पण विचारलं जाईल, त्याला इंग्लिशमध्ये रायमिंग वर्ड असे म्हणतात आणि मराठीमध्ये यमक शब्द असे म्हणतात, ते पण तुम्हाला विचारले जाईल। सो त्याच्यानुसार पण तुम्हाला कृती करायची। बिनमिंतीची उघडी शाळा, लाखो इथले गुरु, झाडे वेलीव पशु पाखरे यांची गोष्ट करू, बघू बंगला या मुंग्यांचा, सूर ऐकूया त्या भुंग्यांचा, फुला फुलांचे रंग दाखविते फिरते फुलपाखरू, हिंडू ओढे धुंडू ओढे झाडावरचे काढू मोहळ, चिडत्या डसत्या मधमाशांची जरा सामना करू, भला सकाळी उन्हात नाहू येन दुपारी पहारेत होऊ, सायंकाळू मोजू चांदण्या गंती त्यांची करू। अशा प्रकारची ही कविता आहे। एक वेळेस सुंदर प्रकारे वाचन करायचा आणि त्याचा भावार्थ पण मी तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की काय याचा अर्थ होतो। त्याच प्रकारचे प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये साहजिकरित्या विचारल्या जाणार आहे, फक्त याची काळजी घ्या की तुम्ही व्यवस्थित उत्तर लिहिणार आहेत। तर चला बघू की या कवितेवर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, याचा तुम्हाला मिनिंगफुल अर्थ काय आहे, हे सगळ्या गोष्टी समोरच्या व्हिडिओत भेटणार आहेत। बघा, आता नवीन काय प्रश्न विचारले, वरील कवितेचा भावार्थ 8 ते 10 ओळींत लिहायचा आहे। आता भावार्थ 8 ते 10 ओळीत लिहायचा आहे तुम्हाला, म्हणजे जी कवितेचं तुम्ही वाचन केलेलं आहे त्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते, काय त्याचं मिनिंग आहे, हे 10 ओळीमध्ये तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे। त्यानंतर आ दिला आहे, वरील कवितेचा विषय लिहून कवितेचे नाव लिहा। वरील कविता कशाच्या आधारावर आहे आणि त्या कवितेचे नाव लिहायचं आहे तुम्हाला, याचं थोडं एक्सप्लेनेशन करायचं आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला 2 पैकी 2 गुण मिळणार आहे। कवितेतील यमक जोडणाऱ्या शब्दांचा कोणत्याही 2 जोड्या लिहा। मी बोललो तुम्हाला अगोदरच की रायमिंग वर्ड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, तसंच मराठीमध्ये यमकयुक्त शब्द म्हणतात
आणि एक लक्षात ठेवा, यमकयुक्त शब्द लिहिताना ते नेहमी ओळीच्या लास्टलाच येतात. सो तुम्ही त्यावर फोकस करा आणि तशा प्रकारचे शब्द तुम्हाला यामध्ये लिहायचे आहे. प्रश्न क्रमांक 8 दिला आहे समोरचा प्रश्न. खालील कवितेच्या ओळी तुझ्या शब्दांत पूर्ण करून लिहा. वारे वाहे ... पाऊस आला ... झाडे झाली ... तळ्यात उमटे. ही म्हणजे तुमच्या स्वतःच्या शब्दांत एक कविता लिहायची आहे. तुमच्या स्वतःच्या शब्दात एखादी कवितेचं कडवं तुम्हाला तयार करायचं आहे. मनातली एखादी भावना थोडासा विचार करून बघायचं आणि थोडासा वेळ लागेल. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कशा प्रकारचे तुम्ही याचे शॉर्टमध्ये आन्सर लिहू शकता. तुम्ही स्वतःचा प्रयत्न करा. नाही झाल्यास माझा एक व्हिडिओ येणार आहे यावरतीच एक्सप्लेनेशनवरती, ते तुम्ही बघू शकता. तुझ्या आणि तुझ्या शिक्षणाच्या पर्यावरणाचे महत्त्व याविषयी झालेला संवाद 8 ते 10 ओळीत लिहा. शिक्षकांविषयी झालेला संवाद तुम्हाला 8 ते 10 ओळीत लिहायचा आहे. इफ जर संवाद झालेला नसेल तरी एक ॲझ्युम करून की माझा संवाद झालेला आहे, अशा प्रकारे तुम्हाला आन्सर लिहायचा आहे इन शॉर्टमध्ये. ठीक आहे. तर बघा, प्रश्न क्रमांक 10 दिला आहे. समोरील प्रश्न. खालील बातमी वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा. मला असं वाटतं इथं मला बातमी वाचावी लागेल आणि खालील या बातमीच्या आधारे काही प्रश्न दिले आहेत, त्याचे उत्तर तुम्हाला थोडक्यामध्ये लिहायचं आहे. सांगली दिनांक 15 जून. आमच्या वार्ताहराकडून ज्ञान मंदिराच्या प्रश्नाला सांगली या शाळेत ऊस तोडणी मजुरांचा मुलगा वादाजवळ शाळा प्रोत्साहन साजरा करण्यात आला. ठीक आहे. ऊस तोडाचा मुलगाच्या प्रोत्साहनावरती काहीतरी आधारित ही बातमी आहे आणि याच बातमीवर तुम्हाला काही प्रश्न विचारले. म्हणजे तुम्ही एक वेळेस पॅरेग्राफचं खूप छान प्रकारे वाचन केल्यानंतर तुम्हाला सोप्या पद्धतीनं हे सोडवायला मदत होते. तर बघा, यावरती आता बघूया कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहेत आणि विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आता बघा, समोरील आपल्याला प्रश्न आहे. वरील बातमीचे शीर्षक लिहा. वरील बातमी वाचून बातमीचे सारांश 4 ते 6 ओळीत लिहायचा आहे आपल्याला. सारांश म्हणजे थोडक्यात शॉर्टमध्ये समरी म्हणतात त्याला. वरील बातमी घडलेल्या घटनेची तारीख लिहा. तारीख पण विचारली की कोणत्या तारखेला घटना घडलेली आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मराठीचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. आजसाठी एवढंच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.